जसं तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला ना, तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. कॅपकट इथे आपण ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली तुमचा फोटो असेल तो इथून स्लाइड करायचा आहे आणि आपण तुम्हाला एक व्हिडिओ देईल तो तुम्हाला इथे स्लाइड करून ॲड करायचा आहे. ठीक आहे, तर आपण हा जो व्हिडिओ असेल इथून ॲड करूया अशा प्रकारे. इथे तुम्हाला रेशो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, 9.16चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो ॲड केला त्यावरती क्लिक करून 2 बटन हा फोटो सेट करायचा इथून परफेक्टमध्ये. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून तुम्हाला खाली इथे ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे फोटोच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपला जो बीटमार्क व्हिडिओ असेल तो मला सिम्पली ॲड करायचा आहे. बीटमार्क व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक करून खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर इथून एक्स्ट्रा ऑडिओचा एक ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून आपलं सॉन्ग ॲड होऊन जाईल. आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्ही बघू शकाल की हा जो बीट मोड आहे त्याची आपली 6वी बीट आपली इथे म्हणजे संपते आहे. तर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून स्प्लिट करायचा आणि जो भाग राहिला दुसरा तो डिलीट करून टाका इथून. आता आपला हा जो फोटो असेल तो पहिल्या भागापर्यंत आणायचे इथे इतक्या. ठीक आहे, तर इथून बघू शकाल इथून असं म्हणजे बीट ॲड होऊन जाईल हा पुढचा व्हिडिओ पण. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो फोटो असेल तो आता आपल्या बीट नाव इथून स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर पहिली बीट आपली इथे चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करा. त्याच्या पुढची बीट इथे चेंज होते, स्प्लिट करा. त्याच्या पुढची इथे बीट चेंज होते, त्याच्यानंतर इथे एक चेंज होत आहे, तर इथे एक चेंज होते. ठीक आहे, आपली इथे चेंज होते आणि त्याच्यानंतर इथे एक. ओके, तर अशा वेळी इथून भाग केल्यानंतर फोटोचे आता आपले हा जो व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडं ते स्क्रोल करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे सिम्पली आपण PNG दिली इथून ॲड करायचं आहे. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथून हे PNG ॲड केल्यानंतर हा जो आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये हा जो लुमिन फ्लॅशचा इफेक्ट असेल इथून स्लाइड करायचा आहे आणि ह्याची लेंथ अशा वेळेस संपूर्ण कमी करू येतो. मग अप्लाय टू ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं, खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये यायचं आहे. इंच ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल क्रॉस ओपनचं, एकदम स्लाइड करायचं आहे. आता आपल्या सिम्पली त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेड असेल तो स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला सेक्स स्लाइड हा जो फेड असेल तो स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला व्हायब्रेटिंग पॅनल जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो तो जो व्हायब्रेटिंग पॅनलचा इफेक्ट इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो तोच इथून इफेक्ट स्लाइड करायचा आहे व्हायब्रेटिंग पॅनलचा. इथून हा इफेक्ट स्लाइड केल्यानंतर आउटवरती क्लिक करायचं आहे. आउटमधला आपला हा जो ब्लॅक होलचा फेड असेल इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा यायचं इथे इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ एक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचं इथून स्लाइड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हे जे आपले पहिले 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. आता आपल्याला सिम्पली हा जो व्हिडिओ आहे ना त्यावरती क्लिक करायचा आहे, म्हणजे शेवटचा व्हिडिओ राहिला आहे तो. त्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू इंच ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ड्रॉप डाऊनचा, इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरचे एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.